नमस्कार, सिद्धीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पाऊच कसा शिवायचा, पेन पाऊच कसा शिवायचा ते। त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे। त्याची लांबी आहे 8.5 इंच आणि रुंदी आहे 7.5 इंच। याच मापाचा मी अस्तर घेतलेला आहे आणि पंच कॅनव्हास घेतलेला आहे मी। हा 2 चेन लागणार आहेत आपल्याला। हे मी 2 बाय 2.5 चे 2 चौकोन घेतलेले आहेत। त्यालाही हा कॅनव्हास घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे आणि हा एक मधला कप्पा करण्यासाठी अर्धा कपडा घेतलेला आहे। त्याची लांबी आहे तेवढीच 8.5 आणि रुंदी आहे 4 इंच। आता आपण पाऊच कसा शिवायचा ते बघूया। पहिले आपल्याला अस्तर, मग कॅनव्हास आणि मग मेन कपडा असं चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। पहिले आपण अस्तर घालूया, वरती कॅनव्हास ठेवूया, त्याच्यावर कपडा ठेवूया आणि चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे। व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे। हे बघा, हे चारी बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे। हे आपण बाजूला ठेवूया। आता आपण ह्या 4 चौकोनांना शिलाई मारून घेऊया। ह्या 2 चौकोनांनाही मी चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। हे बघा, आता आपण चेन बघणार आहोत कशी लावायची ते। एक चेन सरळ ठेवायची आहे, त्याच्यावरती ही दुसरी चेन उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा मधला अस्तरचा कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे। चेन व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे याप्रमाणे। चेनचे रनर वर करूया म्हणजे शिलाई मारताना ते मध्ये येत नाही। हे बघा, हे असं जोडून झालेलं आहे। आता आपण पाऊचच्या कपड्याला चेन जोडून घ्यायची आहे। ही पहिली चेन आहे, ही दुसरी चेन आहे। ही पहिली चेन आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून या साईडला लावून घ्यायची आहे। एका साईडला, कुठल्याही एका साईडला तुम्ही लावू शकता। हे बघा, मी एका साईडला चेन लावून घेतलेली आहे। आता कपडा आपण उलटा करूया। ह्याला आपण मध्यभागी एक शिलाई मारून घेऊया अस्तरला। हा कप्प्याची शिलाई आहे। इथून इथपर्यंत मी अस्तरला शिलाई मारून झालेली आहे। आता आपण कपडा सरळ करूया। ह्या चेनला हा कपडा आपल्याला अटॅच करायचा आहे। इथून इथपर्यंत शिलाई मारून घेऊया, व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे। हे बघा, चेन जोडून झालेली आहे। आता आपण हा साईडचा कपडा कट करून घेऊया।
आता हा चौकोन आपल्याला इथं जोडायचा आहे. पहिले चेनच्या साईडनं आपण जोडून घेणार आहोत. पाऊचला चेन लावून झालेली आहे. आता आपण पाऊचच्या साईडला हा चौकोन अटॅच करून घ्यायचा आहे. ही चेनची बाजू आहे. आपल्याला चेनच्या बाजूला कुठल्याही चौकोनाचा एक बाजू अशी अटॅच करून घ्यायची आहे. व्यवस्थित मध्यावरती घ्यायचा आहे चेनच्या. इथून इथपर्यंत शिलाई मारायची आहे. परत पाऊच फिरवायचा आणि इथं शिलाई मारायची आहे. पाऊचला चेन लावून झालेली आहे. आता ती बाजू खाली करायची आहे. आपल्याला कॉर्नरला हा चौकोन अटॅच करायचा आहे. अस्तरची बाजू वर करायची. ही चेन आहे. चेनवरती व्यवस्थित मध्यावरती घेऊन आपल्याला इथून इथपर्यंत शिलाई मारायची आहे. थोडासा कोपरा सोडून शिलाई मारायची आहे आपल्याला. हे बघा, याप्रमाणे मी चौकोन जोडून घेतलेला आहे. असाच आता आपल्याला हा दुसरा चौकोन इथं जोडून घ्यायचा आहे. दुसरी बाजू ही मी जोडून घेतलेली आहे. हे बघा, याला आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा, हा आपला पाऊच झालेला आहे शिवून. मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे तो चौकोन. आता आपण पाऊच उघडून बघूया कसा झालेला आहे. व्यवस्थित चौकोन असे करून घ्यायचे आहे. दोन कप्प्यांचा पाऊच आपला तयार आहे. हा आपला पेन पाऊच तयार आहे. हे बघा कसा झालेला आहे ते. 2 कप्प्याचा पाऊच आहे हा. हे बघा, पेन पाऊच तयार आहे. हा जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.